आता दुसऱ्या अध्यायात सांख्ययोग सुरू आहे आपला. धुरंधर एकदमच सुरुवातीला धडाका. आणि जसं पहिले म्हटलं तर आपण दिवाळीमध्ये फटाके फोडायला सुरुवात करतो, तर थोडा फुलझडी लढ एखाद्या मी सुरुवात करतो टिकल्या फोडून. पण इथे प्रभू ईश्वरांनी एकदम पहिले मोठा बॉम्बच, सुरुवातच लक्ष्मी बॉम्ब सुथरी बॉम्बनी सुरुवात झाली. आत्म्याचं विवरण करून तू शरीर नाहीच, बस पहिलाच घात केला. एक घाव दोन तुकडे, इथेच काम संपू शकता. शरीरच नाही तर मग शरीराशी जुळलेले नाते जोते, मानहानी, लाभ, जय पराजय, निंदा प्रशंसा, काहीच कशाशी संबंध नाही. मग घेणं देणं. नैव तस्य कृतेनार्थो न अकृतेनेह कश्चन. तिसऱ्या अध्यायात कर्मयोगात श्रीकृष्ण म्हणतो, पुढे आपण जाऊ तेव्हा, की हा अनुभव झाल्यावर न एव तस्य कृतेन अर्थ. या अनुभव घेतलेल्यासाठी मग काहीच करण्याची आवश्यकता नाही राहत. परंतु न अकृतेन कश्चन, पण न करण्यासाठी काही कारण नाही राहत. काही प्राप्तच करायचं नाही आहे. प्राप्त जे होणार ते सगळं शरीराला मनाला शांती. आत्म्याला काही प्राप्त अप्राप्त नाही. आत्म्याला सगळंच प्राप्त. आत्म्यामुळे सगळं आहे. आत्म्यासाठी काही नाही आवश्यक, परमात्म्यामुळे. तर न एव तस्य, त्या व्यक्तीचा, कृतेन अर्थ, काही करण्यात काही अर्थ नाही राहिला. हे करू काही, ते करू की ते करू, असं करू की नको. करणं आहे तर कर, नाही करायचं तर नाही करा. परंतु न अकृतेन कश्चन, न आपली जबाबदारी जी आहे, समोर कर्तव्य जे दिसते आहे ते केलं नाही केलं तरी आत्म्याच्या अनुभवानंतर फरक नाही पडणार. पण तर मग जर फरक नाही पडणार तर का न करावं? दुसऱ्यांना जर मदत होणार असेल, हेतच्या भावनेने, सहृदम सर्वभूतानां, सगळ्यांच्या सहृद या भावनेने. निर्वैर सर्वभूतेषु यः स मामेति पांडवः. विश्वरूप दाखवल्यानंतर, आपलं विराट रूप दाखवल्यानंतर, शांत सौम्य रूपात पुन्हा आल्यानंतर श्रीकृष्ण शेवटी भक्त्या माम अभिजानाति. मला हे रूप फक्त भक्तीनेच बघल्या जाऊ शकतं. दॅट इज द ओनली क्वालिफिकेशन, भक्तीने. आणि शेवटच्या श्लोकात शेवटचं वाक्य मग म्हणतो, निर्वैर सर्वभूतेषु यः स मामेति पांडव. जो सगळ्यांच्या प्रती निर्वैर भाव आहे, अर्थात सगळ्यांचं हितचिंतक आहे. सर्वभूतेषु, मनुष्यांचं नाही, प्राणी मात्रांसाठी, सगळ्यांसाठी. निर्वैर सर्वभूतेषु यः, असा जो, स माम इति पांडव, तसा तो मला प्राप्त होतो. अर्जुना. तर या भावनेने, किंवा जसं ते 11व्या अध्यायातला होता, आज आपण 14व्या अध्यायातले 2 श्लोक घेतले. माझे अत्यंत प्रिय श्लोक आहेत ते 14व्या अध्यायातले जे आहेत. न अन्यम गुणेभ्य कर्तारः यदा द्रष्टा अनुपश्यति गुणेभ्यश्च परम वेत्ति मद्भावम सो अधिगच्छति. अत्यंत सुंदर, प्रभावशाली, आत्मसात करण्यासारखे विचारशील श्लोक, की जेव्हा हा व्यक्ती विचार करून, कॉन्सन्ट्रेशन, एकाग्र चित्ताने ध्यानात जाऊन डीप विचार करून त्याचा पूर्ण केस काढून बघू शकतो की एक गुणांशिवाय कोणीच नाही. ह्या करणाऱ्या व्यक्तीचं काही संबंध नाही. हे झालं आहे, वारे वाहतात आहे. जिथून वारा आला त्याच्याप्रमाणे त्यांनी तसा गंध आणला. हिमालयाकडून वारे आले तर शीत लहर आली. इकडून अरबी सागराकडून वारे आले तर मान्सून आणला त्यांनी. जिथून आले तिथून प्रगट झाले. तसा न अन्यम गुणेभ्य कर्तारः यदा द्रष्टा अनुपश्यति. जेव्हा हे बघू शकला, गुणेभ्यश्च परम वेत्ति, मग गुणांच्या पलीकडे जाऊन जो मी आहे तो त्याला दिसू शकतो, समजू शकतो. जर गुणातच फसून बसला,
मागच्या सत्रात याच दुसऱ्या अध्यायातला श्लोक आपण बराच वेळ विचार केला. त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्य भवार्जुन. इथेच थांबलो होतो आपण मागच्या वेळेस, तिथून सुरुवात करू. त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वंद्वो नित्यसत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान. हे त्रिगुणांमध्ये नको फसू. चांगलं वाईट, बरं वाईट, रिलेटिव्हिटीमध्ये नको, कम्पॅरिझनमध्ये नको फसू. याचा अर्थ कम्पेअर करत जाशील तर एक्सपायर मरण आहे. कम्पेअर करण्यामध्ये मरण आहे, जीवन नाही आहे. कम्पॅरिझनच्या पलीकडे जाण्यामध्ये जीवन आहे. तिथून हे सगळं आलं आहे. ते त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्य हो, या 3 गुणांच्या पलीकडे जाऊन, जसं आता इथे 14व्या श्लोकातही म्हटलं, 14व्या अध्यायातही. मागच्या वेळेस मी म्हटलं होतं श्री शंकराचार्यांनी, आदि शंकराचार्यांनी 2 श्लोक भगवद्गीतेत ते त्यांनी प्रमुख बऱ्याच प्रकारे आत्मसात जगून दाखवले. हा एक त्यापैकी एक हा होता. त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वंद्वो नित्यसत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान. आता ही वेळ अशी आली आहे जीवनात, या श्लोकात म्हटलं आहे, आणि शंकराचार्यांनी त्याचा उल्लेख केला की हे मिळवणं, हे टिकवणं, हे ठेवू, अजून प्राप्त करू, ही वेळ नाही. आता द्वंद्वांमध्ये फसण्याची, बऱ्या वाईटमध्ये फसण्याची वेळ निघून गेली. आता वेळ नाही राहिली याच्यासाठी. आणि तसंही त्यात सार नव्हतं, तथ्य नव्हतं, फसणं, बंधन होतं. त्यात मुक्ती नाही आहे कम्पॅरिझनमधून. सोडण्यामध्ये, त्यागामध्ये, मूव ऑन, लेटिंग गोमध्ये, लेट गोमध्ये. याचं मी बरेचदा म्हणतो, मी हे पाण्याचं जसं हे धरलं आहे हातात, पाणी पिण्याची वॉटर बॉटल, तर मी याला धरली की याने मला धरला आहे, मी याला धरला आहे. तर मला जर सुटायचं असेल, याच्यापासून सुटका हवी असेल मला, तर काय मला सोडावं लागेल. हा कागद मी धरला, मी सोडला तर पडला. यांनी मला नाही धरलं, याची काही ताकद नाही मला धरून ठेवण्याची, बांधून ठेवण्याची. यांनी मी सोडला तर पडला. तसंच सगळंच आहे. जो कुठला जड पदार्थ, वॉटर बॉटल असो, कागद असो, कुठलाही जड पदार्थ सोडला तर सुटला, खाली पडला. म्हणूनच त्याला जड म्हटलं. कर्मांनाही जड म्हटलं आहे, कर्मफळालाही जड म्हटलं आहे. फळाला तर विशेष जड म्हटलं आहे, आणि फळ पडतेच खाली. हे सगळे निर्देश लॉज ऑफ फिजिक्स न्यूटनला ज्यांनी लक्षात आलं, हे आपल्यासाठी ओतप्रोत भरून ठेवलेलं आहे. जरा निरीक्षण केलं, सूक्ष्म प्रकारे निरीक्षण केलं की पडला, सुटला खाली. फळ सोडण्यासाठी आहे. झाड कोणत्या कशी पंचायत, झाडाने जर फळ देणं, जर सोडण्याचाच जर नकार दिला, नाही मेहनत तर मी केले, जमिनीतून सगळे खनिज, सगळे पदार्थ प्राप्त मी केले, पाण्याचं शोषण मी केलं, सूर्यामध्ये तपलो मी, वारा सहन केला, शीत गारा सहन केला, आता फळ मिळालं आणि तुम्ही कोण आले माझं फळ घेऊन जाणार आहे? फळ तर माझं आहे, मी नाही देणार, मी नाही सोडणार. तर पंचायत होईल, झाडाची स्वतःची पंचायत होईल. किती फळ ठेवणार आहे? लदबदून, सडून, गळून, अळ्या होऊन, नाही तर पडून वजनाने. आणि संसार चक्रही नाही चालणार. हेही 3ऱ्या अध्यायात कर्मयोगात असं येतं. जे पंचमहाभूत जे आहे, वारे वाहतात, ते आपला जो नाही धरून ठेवत, म्हणत नाही वाहायचा नाही आहे. समुद्राचं पाणी वाह रूपांतरित होतं. समुद्र म्हणत नाही की मी पाणी देणार नाही आहे अजिबात. पाऊस तुम्ही पाहत बसा प्रॉब्लेम, आपलं कुठून दुसरीकडून आणा पाणी, माझं पाणी नाही न्यायचं. समुद्र नाही म्हणत आहे. सूर्य नाही म्हणत आहे की माझी उष्णता नाही याची, तुम्ही आपलं निर्माण करा, आपलं हीटर लावा, जे काय. माझ्या उष्णतेने या समुद्राचं पाणी वर नाही ओढायचं, बाष्पीभूत नाही व्हायचं, याची इव्हॅपोरेशन. सूर्याने तसं नाही म्हटलं. वाऱ्याने म्हटलं नाही की बाष्पीभूत झालेलं हे सगळं ढग मी वाहून नेतो मान्सूनच्या रूपाने. त्यांनी हे नाही म्हटलं की मला नाही काही करायचं, मला काय घेणं देणं आहे, मला नको आहे पाऊस, तुम्ही आणा, तुम्ही आपल्या जहाजात भरा ढगा आणि जिथे न्यायचे तिथे टाकात. नाही, त्यांनी तेही नेला. आपली अटक नाही ठेवली. आपला स्वभावात वाऱ्याचा वाहण्याचा स्वभाव आहे, तर त्यांनी ही चिंता नाही केली की मी काय, कोणासाठी, मला काय मिळतं याच्यातून, थोडंसं मला ढगं थोडे मला ठेवू द्या, थोडं पाणी मला ठेवू द्या, थोडी उष्णता मला ठेवू द्या.
ना, त्याचा स्वभाव वाहण्याचा आहे. जे प्राप्त झालं समोर ते वाहून नेला. सूर्याचा उष्णतेचा प्रभाव आहे, समुद्राचा पाण्याचा जल द्रवीभूत स्वभाव आहे. पृथ्वीने ते धारण केलं. पृथ्वी म्हटलं, अरे चल हट, मेरे ऊपर क्यों छिटक रहा है, पानी मेरे पर क्यों डाल रहा है, पाऊस पड़ता आता, उधर लटका के रख ऊपर, खबरदार मेरे पर छिटे पड़े तो कीचड़ हो जाए, सब गंदा कर देते, तुम भागो यहाँ से. चिखल करून टाकता. पृथ्वीने असं नाही म्हटलं. त्या स्वभाव धारण पृथ्वी क्षमाशील आहे, मातृस्वरूप आहे, वसुंधरा. तर जे दिलं ते स्वीकार केला, कारण त्यातून मग तिच्या पुत्रांचं पोषण होईल. तर स्वतःला सहन केलं, ओलावा सहन केला, उष्णता सहन केली, चिखल सहन केला, पण घेऊन घेतलं, कारण ते दुसऱ्याच्या परोपकारात कामात येईल. ते सगळेच जे आकाशाने जर अडून बसला होता, बाप आहे हा आकाश सगळ्यांचा. आकाश पितारूपी आहे, पृथ्वी मातृरूपी आहे. आज फादर्स डे आहे, हॅपी फादर्स डे बाबा. आणि सगळ्यांनाच इथे सोनू, नितीन, हॅपी फादर्स डे. आकाशासारखं हृदय असलेला पिता, वडीलधारी, वरिष्ठ, सगळ्यांसाठी हृदयात जागा असणारा विशाल हृदय तो पिता, कोमल हृदय ती माता. नुसतंच विशाल ठेवून पुत्राचं पालन नाही होत. मातृत्व, कोमल भावना हवी आवश्यक. नुसतंच कोमल लेचीपेची होऊन नाही होत. तर मातृपितृ तर आकाश जागा दिली ढगासाठी, पाण्यासाठी, पृथ्वीसाठी, रोपांसाठी. हे पाचही महाभूत आपलं आपलं काम करतात. आपल्या स्वभावस्थ प्रवर्तते, श्रीकृष्ण म्हणतो गीतेत. तर मग त्यांना त्याच्या कर्मफळाच्या झंझटीत, बंधनात कधी मुक्त आहे. आकाश आजपर्यंत बंधलं नाही. आजपर्यंत असं झालं नाही की लिमिटेड झालं, आता याच्या पलीकडे जागा नाही राहिली स्पेसमध्ये. आजपर्यंत असं झालं नाही की सूर्य संपून गेला, आता समुद्रात पाणी पूर्ण सुख आहे, सारे समुद्र सुख आहे, असं नाही झालं. आजपर्यंत होणार नाही कधी, कारण ते आपल्या फळात आसक्ती नाही आहे. आपल्या स्वभावात नॅचरल राहणं, ठेवण्याची वृत्ती नाही आहे. स्वतःसाठी राखून ठेवण्याची वृत्ती नाही आहे, देण्याची वृत्ती आहे. यज्ञयाचरतः कर्म समग्रम प्रविलीयते. यज्ञाच्या भावनेने हे सगळे एवढा इतका मोठा ब्रॉड कॉन्टेक्स्ट का बरं दिला, कारण की आजचा श्लोक अत्यंत धुरंधर, सर्वात प्रसिद्ध श्लोक भगवद्गीतेत. 700 श्लोक येतात भगवद्गीतेत. या अध्यायात 70-72 श्लोक. दुसऱ्या अध्यायात, या अध्यायातला सर्वात प्रसिद्ध श्लोक, पण संपूर्ण भगवद्गीतेतला सगळ्यात प्रसिद्ध श्लोक. कारण हेमंत कुमारने B.R. चोप्राच्या महाभारतामध्ये म्हटलेला आणि तसाही सगळ्यात जास्त उल्लेख झालेला आजचे सत्राची सुरुवात त्या श्लोकापासून आहे. कर्मणेव हि अधिकारस्ते मा फलेषु कदाचन. मा कर्म, हेमंत कुमारने, महेंद्र कपूरने म्हटलं, सॉरी. मा कर्म फल हेतुर्भूर मा ते संगोस्त्व अकर्मणी. तुम्ही बरेचदा म्हणते की सगळ्यात फेमस जो श्लोक आहे तोच नेमका सगळ्यात मिसअंडरस्टूड श्लोक आहे. हा श्लोक सगळ्यात प्रसिद्ध आणि या श्लोकाबद्दल सगळ्यात जास्त गैरसमज आहे. कर्मणेव ही अधिकार असते. कर्मणी म्हणजे कर्मातच, ही म्हणजे ओनली, फक्त. कर्मणी एव ही, एव ओनली, इन डुईंग, फक्त कर्म करण्यामध्ये. कर्मणी एव ही अधिकार असते. आपला अधिकार तुझ्या लायक, तुझ्यासाठी, अर्जुनाला म्हणतो श्रीकृष्ण, तुला चॉईस फक्त हाच आहे, कर्म करायचं आहे की नाही. कर्मणी एव ही अधिकार असते. यू हॅव अ चॉईस, अधिकार आहे. यू कॅन डिसाईड. तुला हे युद्ध करायचं आहे की नाही करायचं आहे. तुझ्या इच्छा नसेल तू जाऊ शकतो. तुझं म्हणतं आहे जंगलात जाऊन, आणि श्रीकृष्णाला म्हणत होता की मला हे काहीच नको. न कांक्षे विजयम कृष्ण न च राज्यम न सुखानि च किम नो राज्येन गोविंदम किम भोगैर्जीवितेन वा. पहिल्या अध्यायात आपण ऐकलं, मला हे राज्य नको, हे भोग नको, काही नको, हे रुधिर, हे रक्तानी माखलेलं आहे, यांनी काही मला आनंद नाही मिळणार. न योधसे इति गोविंद. तर तुला जायचं असेल तर जाऊ शकतो, तो अधिकार आहे तुला. युद्ध करायचं असेल तर करू शकतो, तोही अधिकार आहे. तर कर्म करायचं आहे की नाही अधिकार आहे. पण
युद्ध केल्यानंतर काय होईल आणि युद्ध नाही केला, तू समजा पळून गेला, इथून निघून गेला, त्याच्यानंतर काय होईल याचा तुझा काहीच कंट्रोल नाही. हे लक्षात घे. मा फलेषु कदाचन. फळ म्हणजे आउटकम, रिझल्ट काय होईल त्याचा, त्याची परिणती कशात येईल हे मात्र तू अजिबातच कंट्रोल नाही करू शकत. तुझा याच्यात काही संबंधच नाही, तुझ्याशी घेणं देणंच नाही, तुझ्यासाठी नाहीच आहे ते फळ. फळाचं काही कुठून आलं हे डोक्यामध्ये तुझ्या? फळ काय, वर आर यू टॉकिंग अबाउट? असं फळ म्हणजे कशाबद्दल तू बोलताय? तुझा काय संबंध आहे फळाशी? तू का बरं मध्येच फळाबद्दल काहीतरी घेणं? इतका मोठा घोटाळा. आणि आपण आपल्या जीवनामध्ये सगळं जे कर्म करतो ते फक्त फळाच्या आशेने, फळासाठी, फळप्राप्तीसाठी, फळाबद्दल विचार करत. आणि ते एकदमच आघात केला श्रीकृष्णाने. ते फळ काय, तू फळाचा तुझा काय संबंध? झाड जे वाढलं जसं वृक्ष, त्यांनी कधीच आजपर्यंत विचार नाही केला की आता हे मला हे चांगलं पिकलेलं मिळेल की कच्चा मिळेल की माझ्याजवळ मिळेल की नाही मिळेल. त्याला कल्पनाही नाही, माहितीही नाही. कोण फळ येऊन तोडून खाईल, कोणासाठी आहे, कसं आहे, फळाचा काही संबंध नाही. त्यांनी आपलं काम केलं, फळ आपलं झाड मोठं होण्यानं. सूर्य प्रकाश देत आहे, उष्णता देत आहे, गुरुत्व आकर्षण शक्ती देत आहे. हे डोक्यात विचारही नाही, चिंता नाही, काळजी नाही की साला गुंड्यांनी माझं प्रकाश घेऊन, गुंडे लोक मला प्रकाश घेऊन पडून तर बघावं का? मी तर फक्त साधू संतांसाठी प्रकाश निर्माण केला, मला द्यायचा आहे ना. त्याची काही विचारही नाही, चिंता नाही. कोण काय करत, कोणी सोलर पॅनल बनवून वीज चमकवते आहे, कोणी त्याच्यावर भिंग धरून आग लावते आहे, कोणी ते आपलं उपासना, गायत्रीची उपासना करते आहे, कोणी व्हायटमिन डी मिळवते आहे, कोणी झोपा काढून आला त्याच्यात बीचवर बसून. सूर्याला काही घेणं देणं नाही. देणारा तर तो आहे, स्वतःच देऊन आला, संपूर्ण प्रकाश स्वतःच आहे, 100% तो देऊन आला. कर्म तर तो करून आला, जळून राहिला, तपून राहिला, तप करून आला, तपस्या करून आला, कष्ट करून आला, फिरून सगळं धरून ठेवला. एवढ्या अंतरिक्षात पृथ्वीला धरून ठेवलं, गुरुला धरून ठेवलं, शनीला धरून ठेवलं, मंगळ, बुध, सोम, सगळ्यांना आपल्या शक्तीने, आपल्या आकर्षण शक्तीने. पण या फळाच्या इच्छेने सृष्टीमध्ये कुठलंच कार्य असं नव्हतं. तर हे कुत्रा, मांजर, माकड, मासोळी, पक्षी, किडे, मकोडे कोणीच काहीच फळाच्या अपेक्षेने नाही करत जे कुठलं कार्य करते. एक मनुष्य प्राणी असा झाला की सगळं उलटा पुलटा हो गया. जसपाल भट्टी की नाही, फळासाठी फक्त करायचं. जे काय फळ काय मिळणार, फळ कसं? आणि ते म्हणतं अरे हे कुठून नाटक, ड्रामा, कुठून भूत डोक्यात घुसलं, फळाचा काय संबंध आहे? हे खूपच महत्त्वाचा श्लोक आहे, समजून घेणं. कर्मणे वही अधिकार असते. तू आपल्या स्वभावात राहणार, तू जसं जिथे निर्माण झाला, जिथे जन्म झाला, जो स्वभाव घेऊन आला, सत्व, रजस, तमस, हे तीन. एका सत्रात मी म्हटलं होतं की तमसचा त, रजसचा र आणि सत्वाचा स. तमस, रजस, सत्व, तरस, तरस, पूर्ण जीवन तरस नाही याच्यामध्ये की असं की असं की तसं की तसं की चांगलं की वाईट. तरस त्याच्या जीवनात आहे, जे या 3 गुणांमध्ये फसलेलं आहे. ते याच्यासाठी जीवनच नव्हतं आपलं. जशा गुणांचा पुढे म्हणतो श्रीकृष्ण या भगवद्गीतेमध्ये की जे काही निर्माण झालं आहे, जो कुठला व्यक्ती, वस्तू, स्थिती, प्रकृतीमध्ये जे काही आहे, संत असो, गुरु असो, गुंडे असो, कोणी असो, साधू असो, भिक्षुक असो, सगळ्यांमध्ये 3ही गुण आहेतच. तामससुद्धा आहे, संतांमध्ये सुद्धा तामस आहे. फक्त प्रपोर्शन वेगवेगळे राहतात. 1% आहे की 10% आहे की 50% आहे. गुंड्यांमध्ये सुद्धा सत्व आहे. वाईटातल्या वाईटामध्ये सात्विकता आहे. कितीही वाईट माणूस असेल तरी कुठे ना कुठे कोणाबद्दल प्रेम आहे. ते आपलं सेक्रेटरी, आपला सचिव ठेवायचा असेल, आपलं पर्सनल कोणी ठेवायचं असेल विश्वसनीय, तर त्याला इमानदारच पाहिजे. कारण इमानदारीची व्हॅल्यू आहे गुंड्याच्याही मनामध्ये. प्रामाणिकतेचं महत्त्व आहे, म्हणून तो आपला नोकर चाकर प्रामाणिकच ठेव. ते सात्विकतेचं लक्षण आहे. ते
तर हे असं कोणीच नाही, निर्माणच नाही होऊ शकत, तयारच नाही होऊ शकत, टिकूच नाही शकत जर हे 3 गुण नसतील तर. भूत जे आहे, शरीरधारी जे आहे, हे 3 गुणांमध्ये. तर ते जसे आपण ग्रहण करून आलो, घेऊन आलो आपल्यासोबत मागची बॅगेज. सोनू मागच्या वेळेस तो प्रश्न विचारला होता, मे बी या प्रश्नाचं उत्तर आता इथे देऊ शकतो आपण. तर मागच्या तर 3 जसं जेवढं सात्विकता, जेवढी राजसिकता, जेवढी तामसिकतेचा संचय घेऊन आलो त्याच्याप्रमाणे आपण आपलं जीवन जगणार. आणि मनुष्य जन्मातच शक्य आहे की विचार, आपण विवेक प्रधान जीव आहे की करू शकतो, अरे हे मला इतकं जास्ती तामस बरोबर नाही वाटत आहे, थोडं हे कमी करून याच्या जागी भरणं तर आवश्यक आहे, 100% होणं आवश्यक आहे, पण प्रपोर्शन किती, 60-20-20 हवे की 70-15-15 हवे की 90 आणि 5 काही ना काही घ्यावं लागेल. सात्विकता, राजसिकता, तामसिकता. तर आपलं जीवन हळूहळू आपण सरकवू शकतो सात्विकतेकडे साधनेद्वारे, ध्यान भजनद्वारे, ईश्वरनाम, हरिनाम, मैव केवलम, कलियुगात विशेष स्मरणाद्वारे, सत्संगाद्वारे, भगवद्गीतेच्या सात्विकता वाढू शकतात. निर्द्वंद्वो नित्य सत्वस्थो निर्योग क्षेम आत्मवान. त्याच श्लोकात म्हटलं त्रैगुण्य विषया वेदा. शंकराचार्यांनी त्यांच्या आईला दर्शन शेवटच्या क्षणी द्यायला जेव्हा आले होते तेव्हा त्या ब्राह्मणांना तो श्लोक सांगून त्यांना समजवूच घातली होती की तुम्ही उलटा पुलटा नका करू, माझ्या माड नका येऊ भेटायला जाण्याच्या, हे तर वेदा याच्यातच नका फसून राहू तुम्ही गुणांमध्येच. निर्द्वंद्व होऊन नित्य सत्वामध्ये स्थित हो, सत्वाकडे जात आहे आपलं. या त्रिगुणातीत सत्वातून सुटण्याचा मार्ग, 3ही गुणातून सुटण्याचा मार्ग सत्वातून जातो. दार बाहेर जात असलं समोरच्या दिशेने जावं लागतं आपल्याला, जसं आहे ना, मागच्याही दिशेने दार असतं. रावण, कंस हे मागच्याही दाराने निघाले, निंदा नालस्ती करून, दुश्मनी घेऊन. पण जास्तीत जास्त लोक समोरच्या दारातून बाहेर निघतात आणि समोरच्या दारातून आत आलं जातं, कारण की प्रशस्त मार्ग असतो, सुंदर, स्वच्छ, व्यवस्थित, प्रकाशित मार्ग असतो, नॉर्मल मार्ग असतो, सहज सुलभ मार्ग समोरच्या दारातून घराचा असतो आपला. तर तसं सात्विकता समोरचं दार जसं तर मागे असेल तर खाली असेल तर वर चढून समोर जाऊन तिथून या गुणातून जर गुणातीत जर व्हायचं असेल तर त्या दिशेने प्रवास करावा लागेल. थोडी तामसिकता कमी करून मधला मार्ग राजसिकता, मधल्या खोलीतूनही समोरच्या खोलीत जावं लागेल, सात्विकतेकडे जावं लागेल. नित्य सत्वस्थ निर्योग क्षेम आत्मवान. तर आपले जसे जसे गुण ग्रहण करून आपण आलो या जन्मात, त्यात मनुष्य जन्मात जर आलो तर बुद्धिप्रधान विवेक करून बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते. आता येईल याच सत्रात पुढे श्लोक. तस्माद योगाय युज्यस्व. आपल्या बुद्धीचा उपयोग करून, बुद्धीचा उपयोग करून थोडं आपल्या अकलेवर टेन्शन देऊन, ताण देऊन बुद्धीला, विचारशील बनून, विचारहीन बनून नाही की मला या झंझटीतून सुटायचं आहे, हे फळामध्येच मी अडकून पडलो आहे, सगळी एन्झायटी, सगळी इन्सिक्युरिटी फळाला धरून आहे, हे मी धरून ठेवला म्हणून बोजा होत आहे, हे जर सोडून दिलं मी तर काही वजन नाही, आता मला आवश्यकता नाही, पूर्ण वेळ धरून का ठेवू, जेव्हा मला तहान लागेल तेव्हा उचलेल ना तेवढ्या वेळासाठी आणि पुन्हा ठेवून देईल. ही कोणती बुद्धिमत्ता झाली की पूर्ण वेळ धरून ठेवला, कारण जेव्हा मला तहान लागेल तर मग विश्राम नाही मिळणार, श्रम होईल. तर जे फळ जेव्हा आवश्यक होईल तेवढा प्राप्त आहे, ह्यात त्यांनी आश्वासन दिलं आहे. 9व्या अध्यायात पुढे श्रीकृष्ण म्हणतो योगक्षेमम वहाम्यहम, मी घेऊन येईन वाहून तुझ्यासाठी, जेव्हा तुला जे आवश्यक असेल तेव्हा आणून देईल, विश्वास ठेव. अनन्यश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्य अभियुक्तानां योगक्षेमं वहामि अहम. माझ्या चिंतनात जो रत साधू पुरुष आहे त्याला याची काळजी नाही करायला लागणार, येऊन जाईल कुठून न कुठून, करणारी नाही कसा आला. खाण्यापिण्याची व्यवस्था, राहणे, डोक्यावर छत, शरीरावर स्वच्छ वस्त्र, कोरडे वस्त्र, कपाटात थोडंफार अन्न, श्वास घ्यायला हवा, प्यायला पाणी, याची व्यवस्था होऊन जाईल, नक्की होईल माझ्या चिंतनात जर मग्न असेल तर.
तर धरून गोळा करून इकट्ठा करून आपलं बॅलन्स ठेवून त्या झंझटी नको पुसो फळातून. तर सोनू मागच्या वेळेस तो विचारलं होतं की मृत्यू होतो तर संस्कार कसे, पुढे जन्म होतो तर कसं काय होतं, जे आपण बोलत होतो त्यावेळी की शेवटच्या क्षणी जसा विचार असेल त्याच्याचप्रमाणे पुढे जन्म होता. 8व्या अध्यायात अक्षर ब्रह्मयोग, आम्ही इथे अमेरिकेत संपला काल, परवा 9वा सुरू झाला, मागच्या वेळेस संपला होता. त्यातही अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम, शेवटच्या क्षणी जसा होत तसंच जीवन होतं. त्याच्यात एक आहे, शेवटच्या क्षणी तेच आठवतं जे जीवनभर सगळ्यात जास्ती महत्त्व केलं आहे. एकदम अचानक दुसरं काहीतरी टपकून नाही होणार शेवटच्या क्षणी. ज्याची सतत चिंता केली, सतत काळजी केली, जे सतत प्रिय होतं, जे तर सतत वाटलं की याचं ठीक व्हावं, हे होऊन जावं, ते होऊन जावं, ही कोर्ट की जिंकली पाहिजे, माझं घर दुसऱ्यांना मिळालं, माझ्या मुलांनाच मिळालं पाहिजे, दुसऱ्यांना नको मिळाला, किंवा ह्याचं तब्येत ठीक होऊन जायला पाहिजे, किंवा तेच ते मग तसाच विचार शेवटच्या क्षणी येणार. अचानक से सोडून अरे हे सब छोडो, एकदम ज्ञान टपकणार नाही की याला काही सार नाही, तथ्य नाही, आता श्रीहरी संभव नाही, शक्य नाही. तर ज्यांनी क्रिकेटच जन्मभर प्रॅक्टिस केली, एकदम तेंडुलकरला जाऊन ऑलिम्पिकमध्ये बास्केटबॉल टीममध्ये जर भरती केला, कारण तेंडुलकर नावाचा प्रसिद्ध पटू आहे, खूपच ॲथलेटिक आहे, जो धुरंधर आहे. तर आता यावेळेस आपल्याला हुतूच जिंकायचं आहे. आशियाड गेममध्ये कबड्डी जिंकायची, जे तेंदुलकर को भेजो यार, वो जीत के लाएगा. क्या जीत के लाएगा, कैसा लाएगा, नहीं लाएगा जीत के होत के. त्याची प्रॅक्टिस नाही केली ना त्यांनी. तर ऐन वेळेवर तिथे स्पर्धेमध्ये त्याला तिथे पाठवून भलत्या वेळी भलतं नाही होणार आहे. जे क्रिकेटची मॅच असते ऑलिम्पिकमध्ये पाठवतं, या शक्य आहे जिंकून आणेल. तर ज्याचा सराव केला आहे, ज्याच्यामध्ये जीवन रत झालं आहे, तेच तसंच होणार. तर ज्या प्रकारे आपण जसा विचार केला, ज्या भावनेने आपण कर्म केले, शरीर सुटल्यानंतर पंचभूताचं जे शरीर आहे, पृथ्वी तत्व, जल तत्व, अग्नी तत्व, वायू तत्व आणि आकाश तत्व. 7वा अध्याय, याचा जर सुरुवातीचा अभ्यास केला, 7व्या अध्यायाच्या सुरुवातीला ज्ञान विज्ञान योग नावाचा सुंदर अध्याय आहे. सुरुवातीला श्रीकृष्ण म्हणतो, भूमिरापो अनलो वायू खम मनो बुद्धिरेव च अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृती अष्टधा. 8 भूमी, आप, अनलो, वायू, खम, मनो, बुद्धिरेव च अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृती अष्टधा. हे 8नी ही प्रकृती निर्माण आहे. यातले पहिले 5 जे आहे, भूमी म्हणजे पृथ्वी तत्व, आप आपो नारायण जलतत्व, अनल अग्नी, वायू, खम म्हणजे आकाश स्पेस, एम्प्टी वॉइड रिकामी जागा, आकाश तत्व म्हणजे अंतरिक्ष. ह्या 5नी मटेरियल प्रोव्हाइड केलं आहे. ह्या 5नी सगळे इन्ग्रेडियंट रॉ मटेरियल या 5नी आले. आणि मग हे अविराट होतं. हे महत्त्व तत्व म्हणतात त्याला. एंडलेस आहे, कधी संपत नाही. म्हणजे कसं सॉलिडिटी, लिक्विडिटी, गॅस फ्लुइडिटी है ना, द्रवीभूतपणा, जडीभूतपणा, हे संपत नाही. की आकाश, जागा किती, पण याच्यामध्ये लोकलाइज झाला. छोटासा एक भाग घेऊन मन, बुद्धी आणि अहंकार हे माझापणा करून तेवढं होऊन गेलं. याच्यामध्ये हे जे समोर दिसते आहे, याच्यामध्ये पृथ्वी तत्व आहे, सॉलिड आहे. हाड जे आहे त्यात पृथ्वी तत्व आहे. यात जलतत्व आहे, 70-80% पाणी म्हणतो आपण शरीरात. द्रवीभूत आहे, वाहते रक्त, वाहते जलतत्व आहे म्हणूनच वाहू शकते रक्त. अग्नितत्व आहे, जठराग्नी आहे, 98.5ला बरोबर टेम्परेचर धरून ठेवते. अग्नितत्व नसतं तर थंडा पडला असता. मुर्दा, राम नाम सत्य है, मुर्दा बड़ा मस्त है, लेके जाओ इसको. अग्नि तत्व दो इसको जरा, ये अग्नि तत्व निकल गया, ठंडा पड़ गया, इसको जलाना पड़ेगा. तसंच वायू तत्व आहे, प्राणवायू सुरू आहे आता. प्राण, अपान, व्यान, समान, उदान है ना. ओम प्राणाय स्वहा, ओम अपानाय स्वहा, ओम व्यानाय स्वहा, ओम समानाय स्वहा, ओम उदानाय स्वहा, ओम ब्रह्मणे स्वहा. हे जे पंचवायू, एक श्वास घेतो आपण, त्याच्यात काय अर्थ आहे, एक श्वास घेतला प्राणवायू,
त्याचे 5 भाग झाले, प्राण, अपान, व्यान, समान आणि उदान. हे मोठं शास्त्र आहे, हे सायन्स आहे उपनिषदातला. थोडक्यात सांगायचं ते एकच श्वास घेतला पण त्यांनीच मला धरून ठेवला, असं फुग्याला जसं आत हवा भरला जाते तेव्हा. आणि जे बाहेर निघणे आवश्यक आहे त्याच्यासाठी मदत झाली, ओकारीसाठी, ढेकर देण्यासाठी, अधोवायूसाठी, कशाहीसाठी आतून थोडा धक्का द्यावा लागतो. ते त्या वाऱ्यामुळे तो अपान वायू, प्राणवायू जो आत येऊन व्हायटल फोर्स, ऑक्सिजन, जीवनशक्ती धारण केली. अपान वायू जो आतलं प्रेशर देऊन बाहेर ढकलण्यासाठी जी मदत आहे. पुत्राच्या जन्मापासून ते शेवटपर्यंत अपान वायूची पण तितकीच आवश्यकता. पण प्राणच नसलं तर अपान कसं होईल. व्यान आणि समान, जे खाल्लं त्याचा रक्त निर्माण झालं. जितकं जिथे कुठेही रक्त इथपर्यंत अन्न तर इथे गेलं पण रक्त बरोबर इथे आलं. सगळीकडे इक्वल प्रेशर मेंटेन केलं. इक्वल जर मेंटेन नसतं केलं तर मग हे इकडचं फुगत गेलं असतं, इकडे जास्ती असतं तर इकडे कमी झालं असतं. पण बॅलन्स ठेवला आहे बरोबर, मॉडरेटेड ठेवला आहे, हे त्या वायूचं, प्राणवायूचं काम आहे. आणि व्यान म्हणजे सगळीकडे जे स्प्रेड आउट केलं इक्वली. आणि उदान वायू आपल्या पाठीच्या मणके कणाच्या खाली जिथे इदा नाडी, पिंगला नाडीच्या मध्ये, सुषुम्ना नाडीमध्ये कुंडलिनी शक्ती रूपाने उदान वायू भरला असतो. आणि साधनेद्वारे जेव्हा तो निघतो, चक्र 7 चक्रातून प्रवास करून इथे शिवनेत्रात पहिले स्थित होऊन ज्ञान प्राप्त. आणि मग हे 6वं चक्र, हे 7वं चक्र ब्रह्मसार मधून मग आत्मसाक्षात्कार असा कुंडलिनी शक्ती जागृत झाली तशी. तर ते वायुतत्व आहे. पृथ्वी तत्व झालं, जलतत्व झालं, अग्नितत्व झालं, वायुतत्व झालं. याच्यामध्ये आत्ता इथे हा जो बोलून राहिला आणि जे ऐकून राहिले त्यांच्यामध्ये आहे तत्व. आणि आकाश तत्व आहे, जागा आहे. थोडक्यात म्हणजे याच्या आत जागा नसती तर काहीच मावलं नसतं. हाडं नसते मावलं, रक्त नसतं मावलं, स्पेस आहे, अन्न नसतं मावलं, जीभ कशात हल्ली असती, ही जागा नसती आत तोंडात. हे 5 तत्वामध्ये महत्त्व होतं ते मी लोकल बनवलं, स्वतःचा अहंकार केला. ह्या मी आहे, हे माझं आहे, हे माझं नाही आहे, मी नाही बनवलं आहे, मला माहीत नाही कसं कुठून आले, का आले, कशासाठी आले, काय. पण या जीवनात मी स्वतःचं मानून घेतलं अहंकार, ही प्रकृतीची जे 8 सांगितलं ते. आणि मग त्याच्यात मन, बुद्धी झाली. तर शेवटच्या ज्याचा सतत मनात जो विचार केला, बुद्धीने जो निर्णय केला, तेच पक्क झालं. मी आहे, तो मी आहे, अहंकार. एकदा एका सत्रात मी सांगितलं होतं, मन, बुद्धी, चित्त, अहंकार. अहंकाराने लपेटून घेतलं आपलं की हे मी आहे, हे माझं आहे, हे मी आहे, हे माझं आहे, हे मी आहे, हे माझं आहे. तर करून जीवनभर आपलं 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 माझं 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 मैं बकऱ्यासारखं करत आहे ना. तर शेवटच्या क्षणी मग तोच विचार येणार. शरीर जेव्हा जाळल्या जाईल, हिंदू लोक आपण शरीर जाळतो किंवा कोणी गाडत असेल तर ते पृथ्वी तत्वात मिळून जाईल, राख होऊन जातं, मुठ्ठीभर राख. आणि जलतत्व बाष्पीभूत होऊन जाईल. परंतु हे शास्त्रांमध्ये आहे, आपल्या वैदिक शास्त्रांमध्ये आहे, अग्नितत्व, वायुतत्व आणि आकाशतत्व, हे 3 तत्वांमध्ये हे संस्कार या पुरुषाने, या स्त्रीने जीवन ज्या प्रकारे जगलं, आयुष्यभर जे महत्त्व प्राधान्य दिलं, प्रमुख ज्या गोष्टीला समजलं, सगळ्यात महत्त्वाचं काय वाटलं या व्यक्तीला जीवनामध्ये, आपली एस्टेट, की आपली केस, की आपलं शरीर, की आपले नातेगोते, की आपला बँक बॅलन्स, की आपलं नाव, जे काय ज्याच्यात सगळ्यात महत्त्वबुद्धी झाली, ईश्वरामध्ये, आत्म्यामध्ये, परमात्म्यामध्ये महत्त्वबुद्धी सोडून हे नश्वरमध्ये, शाश्वत सोडून नश्वरमध्ये जी महत्त्वबुद्धी झाली, जे जाणार आहे तसंही सुटणार आहे, अविनाशी सोडून नाशवानमध्ये जी बुद्धी झाली, ज्याच्यापैकी जे कुठलं संग्रह झाला मनामध्ये, ते जसं आपण जिऱ्याची फोडणी दिली समजा इथे गॅसमध्ये, तर बाहेर जाणाऱ्या लोकांना लक्षात येते ते जिरं तर नाही आहे, तिथे पृथ्वी तत्व नाही आहे. पण त्यांना कसं झालं, कारण की अग्नी तत्व, वायू तत्व आणि आकाश तत्व या तिघांनी काय केलं, त्या जिऱ्या जे भाजलं, फोडणी दिली, त्याचे संस्कार अग्नी जेव्हा लागली, उष्णता घेऊन वायूने ते वाहून नेलं आणि आकाशाने त्याला जागा दिली पसरवायला. जिथे जायचं तिथं, जितका दाम जिथपर्यंत जायचं तिथपर्यंत जा. आकाशाने म्हटलं जा तू जा.
तर डिपेंडिंग ऑन किती अग्नितत्व होतं, तेज किती होतं आपलं, किती तेजस्वी व्यक्ती होत्या, ते सगळं तेज कशात वापरलं, सगळीच्या सगळी अग्नी जिऱ्यात वापरली, जळलेल्या जिऱ्याचा वास सगळीकडे पसरला है ना. तर तेज, वायू आणि आकाश तत्वाने संस्कार नेले जिथे तिथे. जे रेस्टॉरंटमध्ये काम करतात, हॉटेलमध्ये काम करतात, किचनमध्ये काम करतात, त्यांच्या सगळ्या कपड्यांना त्याचाच वास येतो. राईट, तुलाही अनुभव असेल, कपड्यांना वास येतो, मग कपडे बदलावे लागतात, आंघोळ करायला लागते, किंवा कारमध्ये, गाडीमध्ये त्याचा वास येतो. कारण की जिथे काम केलं, जसं काम केलं, कोणी सुगंध, जसं मी केळकर सुगंधाच्या फॅक्टरीमध्ये काम करत असेल तर त्याच्यासोबत सगळीकडे सुगंधच जातो. सेल्समनच्या त्याच्या ब्रीफकेसमध्ये केळकरचे सुगंधाच्या बाटल्या दिसू शकतात. अत्तराची बाटली उघडली तर अत्तर तर नाही छिडकलं, अत्तरचा वास कसा आला. पृथ्वी तत्व म्हणजे जड सॉलिड जे तिथेच आहे, बाटली काच, आणि जल तत्व द्रव्य तिथे त्याच्यातच पडलेलं आहे, वास कसा आला. जेव्हा समोर केलं किंवा डिपेंडिंग ऑन किती स्ट्रेंथ आहे त्याची, पॉवर आहे, दूरपर्यंत पसरला. कारण अग्नी तत्व, वायू तत्व आणि आकाश तत्वाने ते पसरवलं सगळीकडे, जिथे जिथे गेलं त्याच्यासोबत त्याचे गुण केले थोडक्यात. म्हणजे तसंच जीवात्मा ज्याच्यामध्ये रथ होता, सुगंधी जीवन होतं की दुर्गंधी जीवन होतं, सदाचारी होते की दुराचारी होतं, त्याच्याप्रमाणे ते पृथ्वीतत्व मेल्यानंतर, अंतरयात्रेनंतर पृथ्वीतत्व जलतत्व तर निघून गेलं, पण त्याचे संस्कार मात्र ते निघून गेले. आणि मग जिथे कुठे, जसं तो हॉटेलमधून, किचनमधून निघालेला व्यक्तीने ज्याच्या कुठे बसला, कारमध्ये बसला, तर कारला त्या छोल्यांचा वास लागला. छोलेही नाही आहे, पण त्याच्यासोबत आलेलं तिथे त्याचा वास, हे सगळ्यांचा अनुभव आहे. कापराची डबी उघडली, व डबीतलं कापूर सगळं काढून टाकला, पण तरी त्याला कापराचा वास लागला. हवाबाण हळदीच्या बाटलीत, माधवी बालसंस्कारमध्ये हे प्रयोग करते मुलांना ह्याचा अनुभव येण्यासाठी. हवाबाण हळदीमध्ये हवाबाण हळदीचा वास, कापराच्या बाटलीत कापराचा वास, सुगंधाच्या बाटलीत सुगंधाचा वास. त्याच्यात आता सुगंधही नाही, कापूरही नाही, हवाबाण हळदी नाही, पण त्यात आयुष्यभर ज्या डबीत साचवून ठेवलं त्याचे संस्कार तसे राहिले. तर ते तसंच आपलं मन, हे तीन तत्वांना, कारण हे जड नाही, हे जाऊ शकतात पृथ्वीला खाली, पृथ्वीचा स्वभाव खाली जाण्याचा, एका जागी बसण्याचा आहे. तिला उचलून कोणी नेल तरच, जसं वरा अवतारमध्ये उचलून नेलं तरच होईल. कुठलाही पदार्थ जडीभूत असतं, तसं जलभूत अर्ध तसं. पण वायू, अग्नी आणि आकाश हे हलके आहेत, लाईटर आहेत, त्याच्यामुळे हे जाऊ शकतं. ते आपलं जीव आत्मा त्यांना घेऊन मनःषष्ठानि इंद्रियाणि ममैवांशो जीवभूत, ममैवांशो जीव लोके जीवभूत सनातना मनःषष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षति. 15व्या अध्यायात पुरुषोत्तम योगात त्याचा उल्लेख आहे की हे मन रूपी 6वं जे इंद्रिय आहे. 6वं इंद्रिय कसं, 5 इंद्रिय तर आपल्याला माहिती आहे, त्वचा, नाक, कानन, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, हे ज्यांनी ग्रहण करतो आपण, ते 5. मन रूपी जे 6वं इंद्रिय आहे, महाइंद्रियांचा सरदार जो आहे हा, मनःषष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षति. हे आकर्षित करून इंद्रियांनी ग्रहण केलेलं मन घेऊन प्रकृतीत कुठेतरी ठिकाण पाहून आपलं पुन्हा सेटल होते. मग पुन्हा त्याला थोडासा आकार जर मिळाला, पृथ्वीतत्व प्राप्त झालं, जलतत्व प्राप्त झालं, तर तशा प्राण्याच्या जीवनामध्ये, तशा योनीमधून जन्म होतो. 84 लाख योनींची जी संख्या आहे, 8.4 मिलियन स्पीशीज, डिफरंट काइंड्स ऑफ स्पीशीज. प्रत्येक योनीमध्ये वेगळे प्रकार असतात. जसं मनुष्य योनी आहे, तर मनुष्यांमध्ये काळे आहे, पिवळे आहे, लाल आहे, पांढरे आहे आणि आपल्यासारखे सावळे आहेत. त्याच्यातही चांगले आहे, वाईट आहे, उंच आहे, ठेंगणे आहे, लठ्ठा आहे, बारीक आहे, निरनिराळे राहू शकतात. पण एक योनी, मनुष्य योनी नावाची. तसेच किडे, मुंग्या अनेक प्रकारचे राहू शकतात. त्याच्यामुळे असंख्य आहेत. ही संख्या जी आहे 84 लाखाची, ही नुसती एक कॅटेगरीजची आहे. त्या प्रत्येक कॅटेगरीमध्ये शेकडो राहू शकतात वेगळे. तर हे तुझ्या प्रश्नाचं उत्तर असं झालं की मेल्यानंतर कसं पुन्हा शरीर होतं, कारण की ते संस्कार, ते 3 तत्वज्ञान. म्हणून केअरफुल राहायला हवा, वॉच करायला हवं, लक्ष द्यायला हवं की मी स्वतःवर संस्कार कोणते टाकून आला आहे. मी अत्तराच्या फॅक्टरीत काम करून आलं की मटन फॅक्टरीमध्ये काम करून आला आहे.
मासोळीसोबत काम करणारे मच्छी बाजारमध्ये सगळं तसंच गलिच्छ वास येणार तसं. तर हे आपल्या आतल्या विचारांबद्दल आहे. माझे विचार कसे आहे, चांगले आहे, वाईट आहे, स्वार्थी आहे, निस्वार्थी आहे, सकाम कर्म करतो आहे की निष्काम कर्म करतो आहे. कर्मणेव ही अधिकार असते मा फलेषु कदाचन. कधी संबंधच नव्हता रे बाबा, असं काही तुझं काही फळासाठी तर आय डोंट नो कुठून डोक्यात घुसलं. फळासाठी कर्म करायचं, आपल्याला काही ते मिळेल याच्यासाठी. तुला जे आवश्यक आहे ते तुला तसंही मिळेल. ते तू काहीतरी करशील म्हणून मिळेल, आणि तू जेवढं करशील तेवढंच मिळेल, आणि तू करशील ते मिळेल, तेच टिकेल अशातली गोष्ट नाही आहे. हे तुझं पूर्वसंचित जे आहे त्याच्याप्रमाणे मिळेल तुला. पण तुझ्या स्वभावाप्रमाणे तू जे कर्म करतो आहे, जे करतो आहे ते दुसऱ्यांसाठी कर, कारण की त्यांच्याही नशिबात लिहिलेलं आहे मिळेल त्यांना कुठून तरी, आणि तू त्याच्यात सहभागी हो. कर्मणी एव ही अधिकार असते मा फलेषु कदाचन. फळात कधी. श्रीकृष्ण भगवंत प्रत्यक्ष परमात्मा, सगळ्यात मोठा बाप म्हणतो आहे, सगळ्या गुरूंचा गुरु, महागुरु, सगळ्या देवांचा देवाधिदेव, सर्वेश्वरेश्वर ज्याला भागवतात म्हटलं आहे, सगळ्या देवांचा जो देव, त्याचा जो देव, तो म्हणतो आहे की हे डिझाईनमध्ये कधी हे बसतच नाही गणित की फळ आणि तुझा संबंध काही. त्यामुळे मा कर्म फल हेतू भूर. त्याच्यामुळे तू कर्म फळाचा हेतू नको बनव. भूर म्हणजे होणं, बनवणं. ओम भूर भुव स्वहा. मा कर्म फल हेतुर्भूर. कर्माला फळासाठी नको करू, कारण कधी त्याचा काही संबंध नाही आहे. इथपर्यंत लोक समजतात आणि कन्फ्युजन कुठे होते, तर मग करायचंच कशाला. अरे आपने बस की बात नहीं किया तो ठीक है, नहीं किया तो ठीक है, कुछ करना नहीं है, वो जो होगा. कारण की ते इथपर्यंत अडकले. मा कर्म फल हेतुर्भूर. परंतु रहस्यमय गोष्ट पुढे आहे ना, मा ते संगोस्त्व अकर्मणी. मात्र तू अकर्मणी पण नको हो. फळच नको तर मग करायचंच काय, कशाला, असंही नाही. फळासाठीच करायचं असंही नाही, आणि फळ नाही तर मग करायला असंही नाही. कर्म समोर आहे, कर्तव्य म्हणून भावनेने करायचं आहे. फळासाठीच हे दोन तेल आणि पाणी मिक्स नाही होत. किती शेक केलं थोडा वेळ वाटेल, पण पुन्हा ते सेपरेट होतात. तसं कर्म आणि फळ हे दोन वेगळे व्यक्ती. ॲपल्स अँड ऑरेंजेस हे दोन एका जातीचे फळ नाही. कर्म आणि फळ याच्यासाठी नको. त्याच्यामुळे अकर्मणी नको बनव. असे बुद्धिभ्रमिष्ट नको, बुद्धिभ्रष्ट नको होती की मग फळ नाही तर मग करायचंच कशाला. फळाच्या इच्छेने कर्म करू नको, आणि फळ नाही म्हणून मग कर्म करायचंच नाही असंही करू नको. कर्म करू की नको हा तुझा चॉईस आहे, पण ते तू करशील तर काहीतरी त्याचा रिझल्ट होईल, आणि नाही करशील तरीही त्याचा काहीतरी रिझल्ट होईल. ते मग तू नाही ठरवू शकत. तू आता युद्ध सोडून पळून जर गेला, जंगलात जाऊन साधना भिक्षा मागून राहिला तू जसं म्हणतो आहे, तर हे जरूर येऊन तुझ्या चारही भावांचं वध करतील, कारण की तूच सर्वात समर्थ आहे इथे. आणि दुर्योधनाचं सगळीकडे अराजकता होईल. द्रौपदीला सेविका बनवून दासी बनून गेल, आणि 1 वर्षांनी 2 वर्षांनी केव्हा तरी तुझं क्षत्रिय रक्त खवळून उठेल, आणि मग तू काहीतरी कारस्थान करून न करण्यासारखी गोष्ट करून बसशील अधर्माचा मार्गवर. ते पुढे जे होईल, आता तू युद्धातून निघून गेल्यामुळे, किंवा आता तू युद्ध करशील तर शक्य आहे, संभव आहे की तू या अधर्माला थांबवू शकशील. आता तर फळामध्ये तुझा अधिकार नाही आहे. काय होईल हे तू नाही सांगू शकत, कंट्रोल नाही करू शकत. मी मागे एकदा सांगितलं होतं, बहुतेक माहीत नाही, आठवत नाही सांगितलं होतं की नाही, पण 18व्या अध्यायात मोक्ष संन्यास योग नावाच्या अध्यायात 13वा 14वा 15वे श्लोक सुंदर आहेत. त्याच्यामध्ये कर्माचे फळ कुठून येते याच्याबद्दल उल्लेख आहे. एकाच ठिकाणी आहे फक्त उल्लेख गीतेत, आणि 5 तत्त्व मेन्शन केलं त्याच्यामध्ये. करता फक्त एक आहे 5 पैकी. करणारा जो आहे, फळ कसं मिळेल काय वेळेला याच्यापैकी फक्त एक करता आहे. इतर 4 वेगळेच तत्त्व आहे ज्याच्यामुळे कर्मफळ ठरलं जातं की याचा रिझल्ट काय लागेल, केस जिंकेल की हारेल, हे वकील कोणता आहे, कसा आहे, की आपलं मी खरं आहे की खोटं आहे, हे फक्त एक
गोष्ट आहे. अशी अजून 4 तत्व आहे त्याच्यामध्ये, ज्याचं आपल्याला कल्पनाही नाही आणि कंट्रोलही नाही आहे. त्याच्यामुळे फर्स्ट क्लास जर काम केलं, एकदम बेस्ट काम केलं, जितकं शक्य कोणी आजपर्यंत नाही करू शकत इतकं चांगलं जर काम केलं, तर जास्तीत जास्त 20% गॅरंटी आहे की ते काम बरोबर होईल याची. का बरं 20%? कारण 100%ला 5मध्ये जर डिवाईड केलं तर 20-20-20 असे 5 तत्व गीतेत सांगितले आहे. त्याच्यापैकी कर्ता एक आहे, करणारा किती कुशल आहे, कशा प्रकारे कर्म करतो आहे हा तो एक आहे. तर 20% आपण जास्तीत जास्त गॅरंटी देऊ शकतो कोणत्याही कामाची की होईल, बरोबर ठीक होईल की नाही, त्याचं फळात निष्पत्ती त्यात होईल की नाही. तर अभिमान करणारे गधे मूर्ख, हे मैंने किया आहे, मी करून दाखवलं, माझ्यामुळे झालं, की आपल्या मुलांना, माझ्या मुलांनी केलं, असं केलं तसं केलं, की मुलींनी, की आपल्या सासू सासऱ्यांनी, की आपल्या मित्रांनी. ईश्वराच्या सृष्टीत तसं नाही. जास्तीत जास्त 20% ते क्रेडिट घेऊ शकते. तेही जर फ्लॉलेस असेल तर, आणि फ्लॉलेस कोणी म्हणजे परफेक्ट असेल तर. परफेक्ट कोणी नाही, परफेक्ट असेल तर या जगात नाही राहू शकत है ना. तर 20%ही आपण त्याचं श्रेय नाही घेऊ शकत यशाचा, नाही. तर म्हणून हा श्लोक मी जे म्हटलं की खूप कन्फ्यूज श्लोक आहे, मिसअंडरस्टूड, गैरसमज झालेला आहे. कर्मणेव हि अधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भूर मा ते संगोस्त्व अकर्मणी. अकर्मण्य नको व्हायला. करतात आपलं कर्म जरूर कर, कर्मयोग कर. कर्म फळाला धरून कर्म केलं तो भोग झाला. जिथे भोग आहे तिथे रोग आहे, विकार आहे, निष्पत्ती त्याची, विषाद आहे. अर्जुन विषाद योग पाहिला, दुःख आहे, नेगेटिव्हिटी आहे, एन्झायटी आहे, डिप्रेशन आहे, राग आहे, द्वेष आहे, कटकट आहे, झंझट आहे फळाला धरून. योगमध्ये सुटका आहे, मुक्ती आहे, फर्स्ट क्लास, बिनधास्त. आम्ही इकडे अमेरिकेत म्हणतो एक मंत्र, गीता योगमध्ये मंत्र, फर्स्ट क्लास बिंदास नावाचा मंत्र. ते कसं आहे की डू वॉट एव्हर यू डू ऑलवेज फर्स्ट क्लास, नॉट सेकंड क्लास अँड नेवर थर्ड क्लास. जे काही कर्म करायचं आहे, समोर आला आहे, करतो आहे, ते सतत सदैव एकच प्रकार त्याची प्रत असायला आहे, त्याची फर्स्ट क्लास काम. पाणी भरणं असो, पोछा मारणं असो, झाडू लगावणं असो, नाही तर सत्संग करणं असं, जे कुठलं फर्स्ट क्लास, नॉट सेकंड क्लास. कॉम्प्रोमाइज नाही त्याची क्वालिटी, अँड नेवर थर्ड क्लास तर मनातही नाही. अँड फर्स्ट क्लास, आणि तेच कामल्याबरोबर बिंदास, वॉट एव्हर, जे होईल ते होईल, आपला कोई लेना देना नाही आहे. मा कर्मफल हेतुर्भूर. आणि माझं काही घेणं देणं नाही, मी तर फळासाठी नाही केलं होतं. तर फर्स्ट क्लास बिंदास जीवन जगलं जाऊ शकतं भगवद्गीतेच्या सहाऱ्याने, आश्रयभूत होऊन. आपली वेळ येईल तर उचलून नेल, शरीराला उचलून नेल. उचलणारा मी आहे, शरीराला उचलून. आत्ता शरीराला मीच उचलून ठेवला आहे ना. हा हात मी असा ठेवला, जोपर्यंत म्हणत नाही की खाली जा तोपर्यंत हातामध्ये आपली दम, वर उठ तोपर्यंत मी नाही आदेश देत, सांगत नाही, परवानगी नाही देत, तोपर्यंत काही नाही करू शकत. खाज जेव्हा पाठीला सुटते तेव्हा प्रयत्न करून बघा, नाही खाजवायचा, कितीही नाही खाजवायचा, बस नाही तर नाही खाजवू शकत. जोपर्यंत मी नाही म्हणत जा मागेन खाजव. तर धारण करणारा, तर तो श्लोकाचा सगळ्यात महत्त्वाचा झाला. कर्मणेव हि अधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर मा ते संगोस्तु अकर्मणी. फर्स्ट क्लास आपलं काम एक्झिक्यूट करणं, मस्त बिंदास राहणं, चले चलो. अजून एखादा श्लोक करू आज आणि मग थांबवू शकतो. तर योगस्थ कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय सिद्ध असिद्ध समो भूत्वा समत्वम योग उच्यते. हाही खूप सुंदर प्रसिद्ध श्लोक आहे. संसारी लोकांमध्ये प्रसिद्ध असलेला आधीचा श्लोक होता, कर्मणेव अधिकार असते. आणि संत लोकांमध्ये, साधू पुरुषांमध्ये प्रसिद्ध असलेला हा योगस्थ कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय सिद्ध असिद्ध समो भूत्वा समत्वम योग उच्यते. समता कहिये ज्ञान. योगाची एका शब्दात श्रीकृष्णाने परिभाषा केली. योग, योगा, आसन, ध्यान, धारणा,
प्रत्याहार, प्राणायाम जे काय, आणि इथे तर अमेरिकेत तर तो धिंगाणाच आहे योगाच्या नावाखाली. उठ सूट म्हणतात. मी लोकांशी बोलतो, अयो योगी, आय एम अ योगी, आय डू योगा. त्यांच्यासाठी सरळ एकमेकाला पूर्ण वेळ म्हणतात. तसे माझे अनेक लोक आहे माझ्या परिचयाचे, ते म्हणतात की मी योगी आहे, तू योगी आहे, तू मी योगी आहे. गंमत आहे का? कारण की ते असे हातवारे करतात, नाच आणि जे काय योगा करतात, योगा स्टुडिओमध्ये जाऊन आणि स्वतःला योगी म्हणून घेतात. कल्पनाच नाही योगाची. तर हे खूप योगाच्या अनेक परिभाषा आहेत. चित्तवृत्ती निरोधाश्च पतंजली सूत्रांमध्ये त्यांनी परिभाषा केली की आपल्या चित्ताच्या वृत्तींना जो नियंत्रित करू शकतो, आणि अत्यंत कठीण कार्य चित्तवृत्ती म्हणजे निसटणाऱ्या वाऱ्यांना कोण धरू शकतं? अर्जुनच पुढे 6व्या अध्यायात आत्मयोगमध्ये, आत्मसंयम योगामध्ये म्हणतो की अरे मी वाऱ्यांना थांबवू शकतो माझ्या बाणांच्या पराक्रमाने, पण मी आपल्या मनाला नाही थांबवू शकत, मनाला निग्रहित नाही. कसं? आणि कृष्णही स्वीकार करतं, असंचयम महाबाहो मनोर्दुर्निग्रहश्च चलन. परंतु अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येण च गृह्यते. पण तू प्रॅक्टिस कर, धीर धैर्य धर, हताश निराश नको हो. तू सवय जर केली, सतत जर प्रयत्न केला आणि थोडं वैराग्य, एक गोष्ट धरण्याचा प्रयत्न कर, दुसरी गोष्ट सोडण्याचा प्रयत्न कर, हे जर केलं, वैराग्याचं धरण, संसारापासून विरक्त होण्याचं जर, जे नश्वर आहे, फळ सोडण्याचा जर सराव केला, आणि फळ जिथून स्रोत जो आहे सगळ्याचा, तिथे मन लावण्याचा जर अभ्यास केला, तर हळूहळू होऊ शकतं. आणि मग पुढे म्हणतो कित्येकांचं झालं आहे, अनेकांचं झालं आहे, तर तुझंही होऊ शकतं. अभ्यास आणि वैराग्य धारण करतं. आपल्या जीवनात आपण बघून पाहू की वैराग्य किती आहे. विराग आहे का? सोडण्याची वृत्ती आहे का? की धरण्याची वृत्ती आहे? लेटिंग गो, आर वी एबल टू लेट गो? कॅन आय लेट गो? कॅन आय मूव्ह ऑन? सोडण्याची वृत्ती जर आहे तर आशा आहे पुढे. धरून ठेवण्याची जर वृत्ती आहे तर निराशा आहे पुढे, निराशा. सोडण्याची वृत्ती, मा कर्म फल हेतु भूर, आत्ता जे ऐकलं जातं. तर आता हा जो श्लोक आहे योगस्थ कुरकण, मी मागच्या एका सत्रात सांगितलं होतं, शंकराचार्यांनी जे 2 श्लोक अत्यंत प्रसिद्ध केले, ते वर उचलून धरले होते भगवद्गीतेचे. त्याच्यापैकी हा एक आहे. पण एक जो होता तो त्रैगुण्य विषया वेद, तो आपला मागच्या सत्रात झाला. निस्त्रैगुण्य भवार्जुन. ते जेव्हा ते परत आले आईला दर्शन द्यायला, ब्राह्मणाने रोखलं की तू संन्यासी आहे, तू नाही येऊ शकत परत. आता हे ब्राह्मणाचा धर्म संन्यासाच्या धर्मामध्ये फिटच नाही होत, जमतच नाही की परत आला. गृहस्थाचा आहे हा अधिकार, अंत्यक्रिया. तेव्हा त्यांनी सगळ्या ब्राह्मणांचा पराभव केला पहिले वादविवादात, त्या श्लोकाला धरून. निस्त्रैगुण्य म्हणाल की वेदमध्येच तुम्ही जर फसून बसले की वेदात असं म्हटलं आहे, वेदात तसं म्हटलं आहे. तर श्रीकृष्णाने त्या वेदांचा जो वेद पुरुष जो आहे, वेद जिथे निर्माण झाले, श्रुती स्मृती ज्याच्या, म्हणजे श्वास निश्वास श्रुती स्मृती आहे ज्याचे, त्यांनी स्वतः भगवद्गीतेत म्हणून ठेवलं की त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्य भवार्जुन. तर तुम्ही इथे मला काय फसवून ठेवून राहिले आहे? आणि त्या सगळ्यांना मानावं लागलं त्यांचं म्हणणं. वेदैश्च सर्वैर अहमेव वेद्यो वेदांत कृत वेद विधेय चाहम. 8 अक्षर ब्रह्मयोग. अनेक ठिकाणी यांनी म्हटलं की मीच वेदांपासून सगळ्या वेदांना जाणणारा मी आहे, वेदांद्वारे जाणारा मी आहे, वेद माझ्यापासून निर्माण झाले, वेद माझ्यातूनच आहेत, आणि या सगळ्यांचं वेदांचं तात्पर्यच मी आहे, वेदपुरुष. वेद म्हणजे ज्ञान. कालच्या एका हिंदी अमेरिकेतल्या सत्रात मी थोडा खुलासा केला होता. आम्ही 9वा अध्याय सुरू झाला, राजविद्या राजगुह्य योग, त्याच्या सुरुवातीला अद्वैत वेदांत तो खूप, आणि शब्द धडाधड फेकतो इकडे तिकडे, पण विशेष एक्झॅक्ट काय न समजून ते 2 मिनटं इथे विराम घेऊन पहिले याच्यावर टाकू. शंकराचार्यांचं जर नाव आला आहे, उल्लेख आला आहे, धुरंधर, हिंदू धर्माचे संरक्षक, संवर्तक, प्रवर्तक, अत्यंत प्रभावशाली, प्रमुख ध्वजाधारी, हिंदुत्वाचे आद्य गुरु शंकराचार्य. तर त्यांचा अद्वैत वेदांत
मध्ये जो तसं तर अद्वैत वेदांत ज्याला सिद्धांत म्हणतो, साधना करून सिद्ध झालं, पूर्ण झालं, अंत झाला, त्याच्यात प्राप्ती झाली, शेवटी पोहोचलं, त्याला प्राप्त झालं. तर अद्वैत वेद म्हणजे ज्ञान. थोडक्यात सांगतो, वेद म्हणजे ज्ञान, बस इतकं जर लक्षात घेतलं तर वेद इज नॉलेज. तर प्रश्नात पण प्रॉब्लेम असा आहे की वेदाचा अंत नाही, ज्ञानाचा अंत नाही आहे. कशाचं ज्ञान, किती ज्ञान. एक गुगल सर्च इंजिन काय, अनेक गुगल सर्च इंजिन सायमल्टेनियसली जरी पाहत बसलं, हे प्रश्न विचारत बसलो तरी संपणार नाही. आणि समजा अशी वेळ आली की आता गुगलजवळ उत्तर द्यायसाठी प्रश्न नाही राहिला कुठले, सगळे प्रश्न आपले, तरी असं तर कोणी नाही म्हणू शकत की म्हणजे ज्ञान संपलं. ज्ञान तर ना हरि अनंत, हरिकथा अनंत. कारण की वी डोंट नो व्हॉट वी डोंट नो. असं नाही कोणी म्हणू शकत की ज्ञान संपलं यार, अब कुछ ज्ञान की इसके आगे और कोई ज्ञान नहीं है, सब कुछ जाने योग्य थे, हमको कैसे पता, हमको तो क्या है आगे यही पता नहीं, तो फिर नहीं है कैसे पता. कोणी असं स्पेस एंड झाली नाही म्हणू शकत की इथे अंतरिक्ष संपते, इथे जागा संपते, याच्या पलीकडे काही नाही आहे, याच्या पलीकडे काही नाही आहे, तर मग मग काय आहे. स्पेस इज एंडलेस. सगळेच महत्त्व प्रकृतीतले. तसंच ज्ञानाचा अंत नाही, अँड येट वेदांचा अंत नाही. अँड येट सनातन धर्माची महत्त्व पहा, वेदांत म्हटलं. सगळ्या ज्ञान जे काही जाणण्यासारखं आहे नाही आहे, या सगळ्यातून शेवटी अंत कशात झाला, वेदांत. निष्कर्ष काय निघाला, सार काय आहे, याच्यातून प्राप्ती काय झाली, हे सगळं इतकं जाणून वेदांत काय आहे, अद्वैत. हे बघा, या सगळ्यातून जो एकच जो वाहतो आहे, सूत्रधार जो आहे, सूत्रे मणिगणा इव. पुढे सुंदर विवरण आहे 9व्या राजविद्या राजगुह्य योगमध्ये श्रीकृष्णाचं, की मीच सगळ्यांमध्ये आहे, माझ्यांमध्ये मुळेच सगळं आहे. मत्तः परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय. मला सोडून दुसरं काहीच नाही, माझ्या पलीकडे तत्वच नाही आहे, मीच पराकोटीचं आहे, सगळ्यांमध्ये मी आहे, असं काहीच नाही, कोणीच नाही, कुठेच नाही, कधीच नव्हतं ज्यामध्ये मी नव्हतो. तर तो एक आहे ना, दोन नाही आहे. तर तो स्वतः म्हणतो अद्वैत आहे. द्वैत 2, 3, 4 असंख्यांमध्ये दिसलेला जो एक जो आहे, अद्वैत वेदांत. सगळं जाणून बुजून दुनियाभरची इकट्ठा करून फालतूच्या गोष्टी जाणून सगळे शेवटी ज्ञानाचा निष्कर्ष, वेदांचा अंत यात झाला की अद्वैत आहे. अद्वैत आहे म्हणजे काय, एकच आहे. द वन इन द मेनी. अनेक शब्दामध्ये ते एक आहे ना, अनेकांमध्ये जो एक आहे तो एक. तर मग द्वैत कसा ना, तर त्याचा अनुभव घेण्यासाठी, त्या एकाला एकाचाच जर अनुभव घ्यायचा असेल तर स्वतःला स्वतःचा अनुभव. दुसरे जे आपल्याला सांगतात की अरे तू असा बोलला ते असं वाटलं, तू असा दिसला, असं झालं तसं झालं, कोणीतरी दुसरा माझ्यापासून सांगून राहिलं, तेव्हा मला स्वतः समोर आरसा ठेवला तेव्हा मला कळलं मी कसा दिसतो. तर प्रतिबिंबाची आवश्यकता आहे. बिंबाला स्वतःचा, आपले डोळे आपल्या स्वतःच्या डोळ्यांना नाही पाहू शकत. त्याच्यामुळे एकोहम बहुश्याम विधानमध्ये, त्यामुळे जो दुसरा निर्माण झाला सुद्धा तो स्वतःचा अनुभव करू शकेल, त्याच्या अफाट सामर्थ्याचा. तिथून मग द्वैत निर्माण झाला, प्रेम निर्माण झालं. प्रेमाचा मुख्य म्हणजे प्रेमाचा अनुभव. त्याचा सगळ्यात चांगुलपणा, सगळ्यात मोठा गुण, सगळ्यात महत्त्वाचा गुण, सगळ्यात शक्तिशाली, प्रभावशाली, महत्त्वपूर्ण गुण, सगळ्यात सारभूत असलेला गुण म्हणजे प्रेम, निस्वार्थ प्रेम. त्याचा अनुभव स्वतःवर कसा प्रेम करणार. मी माझ्यावर खूप निस्वार्थ प्रेम नावाचा गुण माझ्यात आहे की प्रेम मी करू शकतो. याचा अनुभव मी स्वतःच कसा करणार. प्रेमास्पद जर कोणी असेल, कोणावर जर मी प्रेम करू शकेल, निस्वार्थ करू शकेल, प्रेमाचं आस्वादन, प्रेमाचा आनंद तरच जर कोणी दुसरा असेल तर. म्हणून मग दुसरा बनला सो दॅट अनुभव घेऊन शेवटी त्याच्यात प्रेम, आणि मग प्रेमाचा अनुभव, स्वतःचा अनुभव, कर्विंग बॅक टू ट्राय टू लुक ॲट हिमसेल्फ. पण वास्तविक अद्वैत एकच आहे. मेरे तो गिरधर गोपाल, मीराबाई काय म्हणते,
दुसरा ना कोई. ती द्वैतमध्ये रथ असलेली भक्ती शिरोमणी मीराबाई किती बुद्धिमान आहे पहा. एकातच सांगितलं त्यांनी द्वैत आणि अद्वैत. गिरीधर गोपाल दुसरा ना कोई, तोच आहे सगळ्यात. तर द्वैत या मेऱ्या व गिरधर गोपाल माझा प्रेमी आणि माझा प्रेमास्पद, पण तोच आहे मात्र, दुसरा ना कोई. असे संत लोक अत्यंत तीक्ष्ण बुद्धीचे, बुद्धिमान असतात. भक्त लोकांना बुद्धू नाही, भक्तासारखे बुद्धिमान नसतात. सूत्रबद्ध पद्धतीने त्यांनी मोठं महाज्ञान सोपं करून सांगितलेलं. बरे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यूचे आहारी. तुकाराम बुवा म्हणतात, वाचो न आलो एथवरी, उरले हरी तुम्हा समर्पण. दिला या काळे अवकाश, नाही पावले आयुष्य नाश. सत्व जोडी आता शेवटी गोड घास. स्वप्नी झाली ओढाओढी, नासली जागृतीची घडी. आता जळो देह सुख दंभ मान, न करी याची साधना. आलो शरण तू जगदादी नारायण, आलो शरण तुझी तुका म्हणे. ते या त्यांनी पूर्ण ज्ञान आणि पूर्ण प्रेम सांगितलं. याचं कसं, स्वप्नी झाली ओढाओढी, नासली जागृतीची घडी. हे स्वप्नातच फसून बसलो, स्पर्धा केली. स्वप्न यथा स्वप्नबद्ध सृष्टी, ती खरं नाही आहे, रिअल नाही आहे, ॲक्च्युअल नाही आहे. स्वप्न द्रष्टाच स्वप्नपात्रांमध्ये आहे आणि मूर्खासारखे स्वप्नपात्र एकमेकामध्ये स्पर्धा करत बसले. स्वप्नी झाली ओढाओढी, नासली जागृतीची घडी. जागृत होण्याची संधी होती मनुष्य देहामध्ये, द्रष्टा बनण्याची, साक्षी भावाने बघू शकण्याची, की ओ हो हे सगळे स्वप्नपात्र आहे, मीच सगळ्यांमध्ये आहे, माझा ईश्वरच माझ्यामध्ये आणि सगळ्या स्वप्नपात्रांमध्ये आहे. एवढं धुरंधर ज्ञान स्पष्ट आहे. आणि मग मात्र ते द्वैतही पुन्हा त्यात कळलं, की आता तू जगदादी नारायण, आलो शरण तुझी तुका म्हणे. तर मीराबाई असो, तुकारामबुवा असो, ज्ञानेश्वर महाराज, अजून याच्यापेक्षा कोणी श्रेष्ठ, यांच्यापेक्षा कोणी ज्ञानी संत होऊ शकतं? त्यांचे वचन ऐकले तर रामदास स्वामी एक जर आता एक श्लोक सांगत बसलो तर बिलकुल दिसेल की द्वैत आणि अद्वैताचं याच्यामध्ये. चैतन्य महाप्रभू माझे अत्यंत सर्वप्रिय अतिप्रिय संत गौरांग महाप्रभू, अचिंत्य भेद अभेद सिद्धांत त्यांचा, अनइमॅजिनेबल कल्पनातीत, भेदमध्ये अभेद, अभेदमध्ये भेद, दोन्ही असं आयडेंटिटी इन डिफरन्स. वेगळे आहे तो माझ्यापासून आणि एकही आहे माझ्यासोबत, माझा ईश्वर माझा कृष्ण. तर एवढे इतके सुंदर विचार करण्यासाठी, अनुभव करण्यासाठी मनुष्य जीवन मिळाला होता. बकरा कुत्रा मांजर हा अनुभव नाही करू शकत, हे समजू नाही शकत. हे काय ते दो रोटी के पीछे पड गया, किती इकडचा धर्म तिकडचा धर्म, हा धर्म त्या धर्मामध्ये, अरे बाप बन गए तो ये करना पडेगा, इस्टेट जमा करून ठेवावं लागेल. आपल्या मुलाबाळांसाठी पिता धर्म आहे, पती धर्म, पत्नी धर्म, इकडे तिकडे द्या सगळ्या धर्मा. जो धर्म पुरुष आहे, धर्म ज्याची सावली आहे, धर्म ज्याच्या मागे मागे आहे, धर्म ज्याचं स्वरूप आहे, तो तर म्हणतो सर्व धर्मान परित्यज्य माम एक शरणम व्रज. तर पहिले तर पहिली बात पहिले फर्स्ट थिंग्स फर्स्ट, पहिले तर त्याची शरण झाला, मग धर्म अधर्माच्या गोष्टी त्याची शरण गेले तर सगळे धर्म सिद्ध झाले. आलो शरण तुझी तुका म्हणे, आता जळो दंभ सुख मान. तर अशा ज्ञानेश्वर महाराज, रामदास स्वामींसारख्याच धुरंधर आदि शंकराचार्यांची गोष्ट सुरू होती. योगस्थ करू कर्माणी मागे सांगितली होती मी, की ते जेव्हा 8व्या वर्षी जेव्हा त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर निघायला लागले, तेव्हा त्यांना त्यांच्या मित्रांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, की अरे तू कुठे निघून चालला, कसं. आईने खूप थांबवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी हा श्लोक समोर केला होता. गीताला नेहमी समोर करायचे ते. त्यांचे वडील गीता प्रवर्तक होते, गीता शिकवायचे सगळ्यांना गावाला केरळमध्ये. गीता समोर केली की जसं ख्रिश्चन लोकांमध्ये क्रॉस समोर करतात तर म्हणतात सगळे पळून जातात, भूतं वगैरे घेतात, क्रॉस समोर ठेवला होता. तसे शंकराचार्य गीता समोर ठेवायचे. तर सगळेजण चुप, मग चुप, की यात जे म्हटलं होतं योग संगम त्यक्त्वा धनंजय म्हटलं ना, हा म्हटलं की अरे संघ सोडायला सांगितला,
तर मला तुम्ही कसे धरून ठेवून रोखून राहिले. तर म्हणजे ठीक आहे बा, जा आपण परत ये पुन्हा. त्यात काय म्हटलं, हा शेवटचा श्लोक करू. बस आता झाली आपली वेळ याच. आणि मग पुढच्या वेळेस 49व्या श्लोकातून सुरुवात करू. यात हिंदीत वाचून दाखवतो. हे धनंजय, तू आसक्ति को त्याग कर तथा सिद्धि और असिद्धि में समान बुद्धि वाला होकर योग में स्थित हुआ कर्तव्य कर्मों को कर. समत्व भाव ही योग कहलाता है. तर मी सांगत होतो पतंजलींनी चित्तवृत्ती निरुद्ध कोणी वेगवेगळ्या प्रकारे योगाची परिभाषा केली. श्रीकृष्णाने सगळं कोळून पिऊन एका शब्दात समता, समत्वम योग उच्यते. पुढे अजून असंच योग कर्मसु कौशलम. IIT आपण सगळ्यात महत्त्वाचं समजलं, महत्त्वाची इन्स्टिट्यूशन. IITतून जो झाला त्याला सगळ्यात बुद्धिमान समजतो. IITतून जी डिग्री दिल्या जाते, सर्टिफिकेट दिल्या जाते सगळ्या IIT ग्रॅज्युएटच्या डिग्रीवर, त्याचे योग कर्मसु कौशलम. त्याच्या खाली, त्यांच्या चिन्हाखाली भगवद्गीतेतलं स्किल इन ॲक्शन इज योग. स्किलफुल ॲक्शन, कौशल्याने. जसं म्हणजे मी म्हटलं फर्स्ट क्लास. Whatever you do, always do first class, not second class, never third class, and then become bindast. That's yoga karma sukaushalam. तर इथे सिद्ध असिद्ध, सिद्ध हो असिद्ध हो, कर्मफळाशी जर संबंध नाही आहे तर मग होईल नाही होईल, कसं होईल काय होईल याचा आपला संबंध नाही. निर्विकार राहणं, निरोगी राहणं. फळाची आशा रोग ही बनवणारी डिझीज आहेत. फळ आशा ठेवणं. इथे निर्विकार श्रीकृष्णाचा शब्द आहे. निर्विकार होणं, निरोगी राहणं, डिझीज फ्री राहणं. इट इज अ डिझीज, इट इज अ रॉट. सडणं आहे, मोल्ड लागणं, बुरशी आहे. फळाची आशा किती दिवस टिकेल? ज्या फळाला बुरशी लागली, ज्या ब्रेडला बुरशी लागली, ती खाण्यालायक नाही, फेकण्यालायक आहे. ज्या मनात फळाची आशा आहे ते ईश्वराच्या योग्य नाही आहे. ते पुनर्जन्माच्याच योग्य आहे. पुन्हा शिकण्यासाठीच यावं लागेल. तर फळाची आशा म्हणजे बुरशी आहे, मोल्ड आहे. सिद्ध असिद्ध समो भूत्वा समत्वम योग उच्यते. ते संगांचा त्याग करून, गुणांचा संग, फळाच्या आशेचा संग यांचा त्याग करून योगात स्थित होऊन कर्म कर. ते इथून आपण पुढच्या वेळेस वाटचाल सुरू करू पुढे. तर एक थोड्या वेळेत पुन्हा थांबून ध्यान आणि मग आपण आपल्या प्रतिक्रिया. मी ते थांबवतो. जय श्री कृष्ण.